वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामधील सहआरोपी निलेश चव्हाण याच्या अडचणीत वाढ झालेली आहे। तो लुकआउट नोटीस देऊन सुद्धा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही। त्याला शोधण्यासाठी पोलिसांची 6 पथकं ही कार्यरत आहेत। मात्र आता निलेश चव्हाण याला स्टँडिंग नोटीस जारी करून त्याची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया बावधन पोलीस करणार आहेत। 17 मे रोजी त्याच्यावर बावधन पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये वैष्णवीचं बाळ त्याच्याकडे आढळून आलेलं होतं आणि त्या बाबतीत सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली। निलेश चव्हाण हा आरोपी या गुन्ह्यामध्ये अजूनही अब्स्कॉन्डिंग आहे। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली 6 टीम्स त्यासाठी काम करत आहेत। राज्याबाहेर गेल्याबाबत माहिती प्राप्त आहे। आम्ही BNSS 72 अंतर्गत स्टँडिंग वॉरंटसाठी कोर्ट पुढे मूव्ह झालेलो आहोत। सर, काय स्टँडिंग वॉरंट असतं आणि त्या अंतर्गत काय काय कारवाई केली जाऊ शकते? गंभीर गुन्ह्यामध्ये जर एखादा आरोपी अब्स्कॉन्डिंग असेल, आपलं अस्तित्व लपवून जर तो फरार असेल, तर त्याची स्थावर जंगम मालमत्तेची माहिती घेण्यात येते आणि त्यामध्ये सदर न्यायालयीन प्रक्रियेनुसार प्रोक्लेमेशन उद्घोषणा काढून ती जप्त करण्यावर तरतूद असते। तर ती जी कारवाई आहे ती वॉरंटने होते। तर ते स्टँडिंग वॉरंट आम्ही घेणार आहोत न्यायालयाकडे।